नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील जी राज्यामध्ये गाजलेली जी घटना कोणती असेल गेल्या 15-20 दिवसातील, तर कुदळवाडी चिखली परिसरातील अतिक्रमण अनधिकृत बांधकामावरची कारवाई. ज्या कारवाईने राज्यातील नव्हे तर देशातील सर्वात मोठी कारवाई म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. त्या कारवाईतून नेमकं 15 दिवसात साध्य काय झालं, कारवाई केली कशासाठी, या संदर्भात सुरुवातीपासून निवेदन केलं जात होतं की बांगलादेशी रोहिंगे म्हणजे म्यानमार मधले यांचे तिथं बस्तान आहे आणि त्याच्यामुळे ती कारवाई करणं. प्रत्यक्षामध्ये एवढी संपूर्ण कुदळवाडी भुईसपाट केली, त्याच्यामध्ये जवळपास 932 एकर क्षेत्र रिकामे केलं. 4796 टोटल बांधकामं पत्रा शेड्स पाडली आणि जवळपास 600-700 लघुउद्योग त्याच्यात सपाट केले. या संपूर्ण कारवाईमध्ये डोंगर पोखरून अक्षरशः उंदीर निघाला, काहीही मिळालं नाही, एकही बांगलादेशी मिळाला नाही. मग ही कारवाई कशासाठी केली? आम्ही या संदर्भामध्ये वेळोवेळी वस्तुस्थिती काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो, सत्य काय आहे ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण या कारवाई संदर्भामध्ये या शहरातील ज्येष्ठ पत्रकार, जे राजकीय विश्लेषक आहेत, जे तटस्थपणे आपली भूमिका नेहमी मांडत असतात, कोणाचाही मुलाहिजा ठेवत नाही, जे खरं आहे ते खरं सांगतात, प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहणी केली, लोकांशी चर्चा केली, त्याच्यामधून त्यांना काय आढळलं आणि ही कारवाई करण्यामागचं नेमकं कारण काय, पत्रकाराच्या नजरेतून ही कारवाई कशी आहे, आतापर्यंत मी माझ्या नजरेतून तुम्हाला सांगितली. परंतु शहरातले एक ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर साहेब यांना आपण खास यासाठी पाचारण केलेलं आहे. सातुर्डेकर साहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार. ही कारवाई गेले 15 दिवस मीडियामध्ये गाजते, मीडियामध्ये विशिष्ट मीडियामध्ये, सगळ्या मीडियामध्ये नाही. तर कारवाई तुम्ही पाहिली तर ह्याच्यामध्ये जे सांगितलं गेलं की शहराला बकालपणा आला होता आणि भंगारवाल्यांनी फार अतिक्रमण केलेलं होतं, प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत होतं आणि बांगलादेशी रोहिंग्यांचा ह्या भागामध्ये घुसखोरी आहे त्याच्यामुळे धोका होता वगैरे वगैरे, हे सगळं सांगितलं. प्रत्यक्षात कारवाईनंतर तसं काही आढळलेलं नाही. मग ही कारवाई नेमकी कशासाठी केली असावी, तुमचं मत काय, तुमचं निरीक्षण काय, तुम्ही लोकांशी बोललात, तुम्हाला काय आढळलं? या कारवाई संदर्भामध्ये निपक्षपातीपणाने मी बोलणार आहे असं आपण आधीच सांगितले, त्यामुळे मी सगळ्या अंगांनी त्याचा विचार करतो. आणि मला चक्रधर स्वामींचं एक दृष्टांत आठवतो, हत्ती आणि आंधळ्यांची गोष्ट. हल्ली तो शब्द आपण वापरत नाही, मी त्यांची माफी मागतो त्या वर्गाची, पण ती गोष्ट आहे चक्रधर स्वामींची की एका गावामध्ये हत्ती आला, त्याला पाण्यासाठी आंधळे आले आणि मग प्रत्येकाने हत्तीला स्पर्श केला. ज्याला हत्तीचा पाय लागला तर तो म्हटला की हत्ती खांबासारखा आहे. एकाने स्पर्श केला, त्याच्या हाताला नेमका कान लागला तर तो म्हटला हत्ती सुपासारखा आहे. असं प्रत्येकाने वेगवेगळं वर्णन केलं. आणि मग नंतर तिथे एक डोळस माणूस आला आणि त्यांनी सांगितलं की अरे, तुम्ही जो हत्ती पाहिलं तो हत्तीचा एक एक अवयव होता, त्या सगळ्याचा मिळून जो होतो तयार तो म्हणजे हत्ती, असं त्यांनी सांगितलं. तसंच या कारवाई संदर्भामध्ये आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रत्येकाचं या कारवाईकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे. आता थेट नावच घेतो, आमदार महेश दादा लांडगे. त्यांनी या विधानसभा निवडणुकीमध्ये स्वतःची प्रतिमा केली की मी कट्टर हिंदुत्ववादी आहे आणि त्यांनी त्या कारवाईचा आग्रह धरला. त्याच्यामुळे ही कारवाई झाल्यानंतर भले ती कारवाई महापालिकेने करू दे, पण त्या कारवाई मागे महेशदादा होते, कुदळवाडीच्या कारवाई मागे, आणि त्याच्यामुळे ते आनंदी आहेत. त्यांनी विधानसभेतही समर्थन केलं त्याचं आणि ते आनंदी आहेत की ती मी कारवाई करायला लावली, त्याच्यामुळे ते आनंदी आहेत. दुसरं, त्या भागामध्ये भंगार जाळलं जायचं आणि त्याच्यामुळे आगी लागायच्या. तिथल्या आसपासचे नाही म्हटले तरी काही लोक होते, त्याच्यामुळे त्या लोकांना असं वाटतं त्यांच्या अँगलनी की ही जी कारवाई झाली ही चांगली झाली. पण आता ज्यांचे कामधंदे गेले, नोकऱ्या गेल्या, म्हणजे त्या ठिकाणी फक्त भंगार व्यावसायिकांची दुकानं पाडली गेलेली नाहीये. पहिल्यांदा लघु उद्योजकांना बेसावत ठेवलं आणि लघु उद्योजकांचे सुद्धा अनधिकृत बांधकामं त्या ठिकाणी पाडून टाकली आणि एका लघु उद्योगावरती किमान 50 लोक काम करतात. आपण कमी आकडा सांगितला मी, किमान 100 लोक म्हणजे काम करतात आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले त्यांचे कुटुंबीय, म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं नुकसान झालेलं आहे हा त्यातला महत्वाचा भाग आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री इथे आले होते, नेमकं कारवाई झाली त्या भागामध्ये जाधववाडीला, आणि त्यांनी सांगितलं की उद्योजकांना कोणी त्रास दिलेला आम्ही सहन करणार नाही, भले तो माझा कार्यकर्ता असू दे. इथे खंडण्या मागण्याचे प्रकार मला दिसून आलेत आणि असं कानावरती आहेत, तर भला तो माझा कार्यकर्ता असला तरी त्याला मोक्का लावा, घाबरू नका. शेवटी उद्योजक जगले पाहिजे, गुंतवणूक वाढली पाहिजे असं त्यांनी सांगितलं. आणि दुसऱ्या दिवशी पालिकेने कारवाई सुरू केली. दुसरी गोष्ट, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे समर्थक सांगतात की फडणवीस साहेब दावोसला जाऊन आले, महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येणार आहे. पण जेव्हा गुंतवणूक येईल ते कारखाने सुरू व्हायला आणि प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो ना. आज काय गुंतवणूक आणली लगेच उद्या कारखाना सुरू झाला असं होत नाही. त्याच्यामुळे ही गुंतवणूक तुम्ही आणली, ठीक आहे, त्याच्याबद्दल आणली का नाही वादाचा प्रश्न आहे. विरोधक काही बोलतायत, आपल्याला त्या विषयात पडायचं नाही. पण तुम्ही म्हणताय ना गुंतवणूक आणली, तर उद्या त्या गुंतवणुकीतून रोजगार निर्माण होणार आहे. पण आज इथे असलेला रोजगार तुम्ही घालवला, ही महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामधली. दुसरी गोष्ट, महानगरपालिकेने इतके दिवस या अनधिकृत बांधकामांकडे डोळे झाक केली. म्हणजे या भागामध्ये 4,500 बांधकामं पालिकेने तोडल्याचा दावा आहे. ही बांधकामं काय एकदम उभी राहिली नाही ना, 1, 2, 3, 4 अशी उभी राहत गेली. तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डोळे झाक केली. काही लोकांनी ते उत्पन्नाचं साधन बनवलं. पदाधिकारी असतील वेगवेगळ्या पक्षांचे किंवा महापालिकेच्या प्रशासनात काम करणारे असतील, बीट निरीक्षक असतील, यांनी मलिदा खाल्ला, आपले हात ओले करून घेतले. आणि आज त्या ठिकाणी कारखाने उभे राहिल्यानंतर तुम्ही कारवाई करता. मग त्याच वेळेस तुम्ही जर भूमिका घेतली असती तर त्या लोकांनी वेगळा उद्योग व्यवसाय दुसरा शोधला असता. आज तुम्ही एकदम सांगितल्यानंतर, जसं मी मागे म्हटलं, 15 दिवसात कोरोना काळामध्ये एकतर लोक देशोधडीला लागले, लोकांना त्याच्यातून सावरायला खूप दिवस लागले, आणि त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची कारवाई केली. भंगार व्यावसायिकांबद्दल एक वेळ म्हणता येईल की तिथल्या लोकांच्या तक्रारी होत्या, किंवा जसं आयुक्त म्हणतायत की मला स्वच्छ आणि सुंदर शहर करायचंय. पण त्याच्यातही माझं म्हणणं आहे की एकटी कुदळवाडी स्वच्छ आणि सुंदर करायचंय का? मग पिंपरी चिंचवडमध्ये तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशींनी 7,000 बांधकामांवरती कारवाई केली. न्यू मिलेनियम हायस्कूलचा मुद्दा जयश्री डांगेंनी न्यायालयात नेला होता, आपल्याला विदित आहे ते. त्यांनी न्यायालयात नेल्यानंतर जगतापांच्या वकिलांनी सांगितलं की आमचं काही एकटंच बांधकाम आहे का अनधिकृत? तेव्हा कोर्टाने सांगितलं की मग किती आहेत पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृत बांधकामं? तर महापालिकेची 75,000 आणि एकूण शहरामध्ये MIDC प्राधिकरण हद्दीतली मिळून 1,75,000 बांधकामं आहेत असं सांगितलं गेलं, आणि अवैध बांधकामं. आणि मग श्रीकर परदेशींनी कोणाचं बांधकाम आहे याचा विचार न करता सरसकट शहरातली पिंपरी चिंचवड, भोसरी सगळ्या मतदारसंघातली अनधिकृत बांधकामं पाडण्याची कारवाई सुरू केली. आणि तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावरच त्यांची बदली केली गेली. पण आत्ताचे आयुक्त फक्त कुदळवाडी स्वच्छ करतायत हे लोकांना दिसतंय. डाऊटफुल. ह्या विषयावरती मी त्यांच्याशी बोललो तर ते म्हणाले की आपण वालेकरवाडी, पिंपरीगाव, सांगवी या भागामध्ये नोटिसा दिल्यात. पण माझं म्हणणं आहे की तुम्ही त्या भागातली म्हणजे कारवाई तुम्ही सुरू केली आहे, त्यामुळे मी स्वतः म्हणत नाही की ही तुम्ही पाडा शहरातली बांधकामं. पण कारवाई जर निपक्षपाती आहे असं तुम्हाला दाखवायचं ना, तर त्याच तोडीस शहरातले पिंपरी आणि चिंचवड मतदारसंघातली पण अनधिकृत बांधकामं तोडण्याचं धारिष्ट तुम्ही दाखवलं पाहिजे. आता हा झाला ज्यांचं काम धंदे गेले त्यांचा. दुसरा, परिसरातला बकालपणा गेला असं आयुक्तांचं म्हणणं आहे. आणि एकूणच त्या भागातल्या लोकांनाही असं वाटतं, म्हणजे माझी भाची त्या भागामध्ये राहते, आता तिला असं वाटतं की काका खूप चांगलं झालं, या भागामध्ये आमच्या जागेला भाव येईल वगैरे. तीच भूमिका बिल्डर लोकांची आहे, त्यांचा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ज्या जागेचा भाव 4 आणे होता त्याचा 4 लाख रुपये होणार ना, कारण तिथे सुविधा आहेत सगळ्या. आणि शहरात जसा पिंपळे सौदागर असेल, चरोली भाग विकसित होतोय, त्याच्या पाठोपाठ विकसित होत असलेला तो भाग आहे. आणि आता भंगार व्यावसायिक तिथनं त्यांनी दूर केल्यानंतर आता त्या भागाला महापालिका मोठमोठे स्वप्न दाखते, काही ठिकाणी छापूनही आणतायत की स्वच्छ आणि सुंदर शहर होणार, तो भाग आम्ही रस्ते डेव्हलप करणार, ह्याव करणार, त्याव करणार. तर तसं झाल्यानंतर आता तुम्हाला माहिती आहे की श्रीकर परदेशींनी ज्या भागातली बांधकामं पाडली त्या भागामध्ये काय सुविधा झाल्या, त्याच्यानंतर परदेशी साहेब गेले आणि कारवाई बोंबलली, त्याच्यानंतर पुन्हा ती बांधकामं उभी राहिली. असं माझं म्हणणं आहे की आयुक्त जरी म्हणतायत
की मी वालेकरवाडीला नोटिसा दिल्यात, पिंपरीला नोटिसा दिल्यात, सांगवीला नोटिसा दिल्यात, पण आयुक्तांची बदली कशावरून होणार नाही. आणि आयुक्तांची जर बदली झाली तर मग कुदळवाडीवरती तुम्ही जी कारवाई केली त्या लोकांवरती तो अन्याय आहे. आता तुम्ही म्हणत होते की आम्ही लघु उद्योजकांना नोटिसा दिलेल्या नाहीयेत, पण लघु उद्योजकांची बांधकामं पाडली. त्याच्यानंतर तळवडेच्या लोकांमध्ये घबराट पसरली. आता मी या संदर्भामध्ये लोणकर साहेब महापालिकेचे उपायुक्त जे अतिक्रमण विभाग सांभाळत आहेत, मनोज लोणकर, त्यांच्याशी बोललो की तळवडेतल्या लोकांमध्ये घबराट निर्माण झाली तर तुम्ही कारवाई करणार आहात का? तर ते म्हणाले नाही, अग्निसुरक्षेच्या संदर्भामध्ये आपण त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, अनधिकृत बांधकामांच्या संदर्भामध्ये ते नाहीये. पण एकूणच भोसरी मतदारसंघ हे या कारवाईचं लक्ष दिसतंय मला. आणि त्याच्यामुळे तिकडचे बिल्डर आणि हे सगळे आनंदी आहेत. आणि मी जसं मगाशी म्हटलं की शहर खरंच स्वच्छ आणि सुंदर करायचंय. सांगतो मी. याच्यावरती जे दाखवण्यात आलं की रोहिंग्यांवरती कारवाई करतो आपण, बांगलादेशचे लोक राहत आहेत तिथे. आता देशातला कुठला माणूस मला वाटतं देशाच्या विरोधात असण्याचं कारण नाही आपल्यातला. म्हणजे जे रोहिंग्या असतील ते ठीक आहे, पण तुम्हाला मला असं वाटतं ना की असे कोणी घुसखोर राहत असतील देशामध्ये तर ते राहू नयेत, त्यांचा निपात करावा, प्रसंगी या लोकांना फाशी द्यावी, आपलं काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये. पण ही कारवाई केल्यानंतर किंवा गेल्या काही काळामध्ये किती असे रोहिंगे सापडले. आता माझ्याकडे एक रिपोर्ट आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून 4 ऑगस्ट 2022 ते 29/1/2025 पर्यंत बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केलेल्या वास्तव्यात असणाऱ्या बांगलादेशी रोहिंग्या नागरिकांवरती केलेली कारवाई. याच्यामध्ये बघा, सांगवी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 1, MIDC पोलीस भोसरी पोलीस स्टेशन 3, भोसरी पोलीस स्टेशन 6, म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशन 1, निगडी पोलीस स्टेशन 5, पिंपरी पोलीस स्टेशन 1, भोसरी पोलीस स्टेशन 8, MIDC भोसरी पोलीस स्टेशन 4, सांगवी पोलीस स्टेशन 3, दापोडी पोलीस स्टेशन 1, चाकण पोलीस स्टेशन 2, तळेगाव MIDC पोलीस स्टेशन 3, पिंपरी पोलीस स्टेशन 2, असे एकूण 40. चिखली कुठे? याच्यामध्ये चिखली कुठे आहे मला सांगा. म्हणजे साप म्हणून भुई धोपटण्याचा हा प्रकार केलाय. आणि ह्याच्यामध्ये लघु उद्योग आणि तिथे त्यांच्यावरती अवलंबून असलेले कामगार सुद्धा भरडले गेलेले आहेत, भूमिपुत्र सुद्धा भरडले गेले. आणि झालं काय की शेजारच्याच काही वाटोळं झालं तर आपल्याला काही घेणं नाही, अशी सुरुवातीला लघु उद्योग संघटनेने याच्यामध्ये भूमिका घेतली. जेव्हा भंगार व्यावसायिकांवरती कारवाई होत होती तेव्हा ते तटस्थ राहिले. आणि नंतर यांच्यावरती कारवाई सुरू झाल्यानंतर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या पाठीमागे एक बैठक घेतली. त्या कारवाईमध्ये थेट एका भंगार व्यावसायिकांनी प्रश्न केला की ज्यावेळेस आमच्यावरती कारवाई होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? आता आमची सगळी भुईसपाट झालेली आहेत, मग आता आम्ही तुमच्या आंदोलनामध्ये येणार नाही. अशा पद्धतीने एकूण फोडा आणि जोडा अशा पद्धतीने महापालिका आयुक्तांनी बरोबर समाजातल्या एकेका घटकाला असं लांब ठेवून मला वाटतं हा उत्साह त्यांनी शहरातल्या इतर भागातले अनधिकृत बांधकामं काढायला, किंवा आपण बघतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये फ्लेक्स पडतात मोठाले, तरीही मोठमोठ्या राजकीय दंडांचे आपल्याला फलक दिसतात, ते कोसळतात, कितीतरी लोक त्याच्यामध्ये मरतात. ह्यांच्या विरोधात जर आयुक्तांनी पावलं टाकली तर निश्चितपणे शहर त्यांना डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. सातोडकर साहेब, ह्याच्यात नेमका हेतू काय दिसतो? ही कारवाई केली, आता रोहिंगे बांगलादेशी म्हटले, तोच मुद्दा मी पुढे तेच सांगतो. सापडले, आता भोसरी भुईसपाट करायची. मला हेच म्हणायचंय, पुढचं मला तेच म्हणायचं होतं की आपल्या घरामध्ये ढेकून झाले तर आपण घर जाळून टाकतो का? नाही, आपण औषध मारतो त्याचे, म्हणजे आयुर्वेदिक असतात त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची असतात. आपण हे चाललं नाही ते, तुम्ही विविध प्रकारच्या उपाययोजना करा ना. तुमच्याकडे CID विभाग आहे, पोलीस आहे, आणखी काय काय खाती आहेत. नको तिथे तुम्ही लोकांवरती ED आणि नको त्या गोष्टी हे करून विरोधकांना दाबता. त्याच्यापेक्षा असल्या देशद्रोह्यांना पकडा ना तुम्ही. तर त्याच्यामध्ये तुम्ही शक्ती वापरलेली नाहीये की ते लोक शोधून काढण्यासाठी जी यंत्रणा तुमच्याकडे उपलब्ध आहे त्याचा वापर केलेला नाही, किंवा केला असेल तर सापसाप म्हणून भुई धोपटण्याचा प्रकार झालाय, ज्या अर्थी मी आता पोलीस स्टेशनची यादी वाचून दाखवली. दुसरी महत्वाची गोष्ट मला लक्षात आणून द्यायची आहे की आजमबाई पानसरे जेव्हा गजानन बाबरांच्या विरोधात उभे होते 2009ला, तेव्हा पण एक आसिफ दाढीवाला नावाचा एक कोण गुन्हेगार आहे आणि जो पाकिस्तानशी संबंधित आहे, त्याचे म्हणे आजमबाईशी संबंध आहे, त्याचे फोटो छापले, हे केला. नंतर निवडणूक झाली, आजमबाई पराभूत झाले,
त्यानंतर आझमभाईंनी अनेक पदं भूषवली, गजानन बाबर एक खासदार झाले, सगळं झालं, पण कुठेही त्या आसिफ दाढेवाला आहे का मेला किंवा त्याची काही कारवाई झाली की त्याचा होता का कुठल्या बॉम्बस्फोटामध्ये संबंध किंवा तो अतिरेकी असेल तर काय झालं त्याचं पुढे, कुठेही नाही. मला स्वतःला अजून माहिती नाही आता परत या विषयावरती की आसिफ दाढेवाल्याचं नक्की काय झालं, कारण आपण पण फॉलोअप घेत नाही ना. मग नेमकं हेतू काय, मला तेच प्रश्न तोच हेच मला म्हणायचंय की कारवाई दाखवली जाते एका हेतूसाठी, पण त्याच्यामधले प्रत्येकाचे हेतू काय असतील हे त्याच लोकांना माहिती आहे. आणि आयुक्तांनी जसं म्हटलंय त्यांच्या प्रश्नावरती माझं म्हणणं तेच आहे की तुम्हाला शहर स्वच्छ आणि सुंदर करायचंय, बकालपणा घालवायचा आहे तर पूर्ण शहराचा घालवा. फक्त कुदळवाडीच आपल्याला स्वच्छ करायची का? मग तुम्ही एकाच वेळेस किती लोकांवर अन्याय करताय बघा. एक तर कुदळवाडीवरच कारवाई करून तुम्ही चिंचवड आणि पिंपरी मतदारसंघावरती अन्याय करताय. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय ना स्वच्छ आणि सुंदर करायचंय, मग तुम्ही पिंपरी आणि चिंचवडवरही अन्याय करता. मग तुमची भूमिका ते भाग स्वच्छ नाही करायचा का, सुंदर नाही करायचा का? फक्त कुदळवाडी सुंदर जगामध्ये असली पाहिजे का? म्हणून याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या याचा पण वास येतो. त्यांचा याच्यामध्ये काय हेतू आहे आणि इतर कोणाचा काय हेतू आहे याच्याविषयी शंका निर्माण व्हावी, असं ते जेव्हा आयुक्त शहरभर कारवाई करतील तेव्हाच त्यांच्यावरचा हा पक्षपातीपणाचा कलंक पुसला जाईल असं मला वाटतं. याच्यामध्ये राजकारण कितपत वाटतं तुम्हाला? राजकारण तर आहेच ना, मी आता दाखवलं ना, सांगितलं, सुरुवातच मी केली. प्रत्येक जण कोणत्या अँगलनी पाहतोय. आता महेश दादांना ही कारवाई जरी प्रशासनाने केली असेल, मुस्लिम विरोधात निवडणूक काळामध्ये थेट महेशदादांनी भूमिका घेतली होती. मी कट्टर हिंदुत्ववादी, त्यामुळे त्या विशिष्ट भागातले लोक त्यांच्या विरोधात गेलेले होते आणि नाही मतदान झालेलं त्यांना. अजित गव्हाणेंना मोठ्या प्रमाणात मतदान झालं आणि त्यांना हिंदुत्ववादी नेता म्हणूनच पुढे महाराष्ट्रभर स्वतःची इमेज तयार करायची. त्यामुळे त्यांना त्या कारवाईचा निश्चितपणे फायदा होणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि ते कुठेही इन्कार करत नाहीत. नव्याने जेव्हा त्यांनी भूमिका सांगितली ही कारवाई झाल्यानंतर, तेव्हा त्यांनी त्याच्यात स्पष्ट सांगितलं, मान्य केलं की माझी जी भूमिका आहे ती अनधिकृत जे भंगार व्यावसायिक आहेत ज्याच्यामुळे या भागाला बकालपणा आला आणि प्रदूषण झालं किंवा रोहिंग्यांचं हे होतं, वावर होता त्या भागामध्ये, म्हणून मी केलं. आणि त्याच्यामध्ये लघु उद्योग काही भरडले गेले, स्थानिक लोक भरडले गेले, तर त्यांच्या संदर्भामध्ये मी विधानसभेत आवाज उठवेन असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता सगळं मुसळखेरात गेला, आता काय? आता हाच महत्वाचा मुद्दा आहे की आपण पाहतो की एखाद्या भागामध्ये महापालिकेने साधं रस्ता रुंदीकरणाची कारवाई केली तर आपण त्यांना पर्यायी घरं देतो, त्याच्यासाठी मोठाले मोर्चे निघतात. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. विरोधी पक्ष विरोधी पक्षही नाही, मी सुरुवात सांगेन तुम्हाला की ही पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटना आहेत. आता संदीप बेलसरे साहेब माझे मित्र आहेत खूप चांगले, त्यांचे वडील माझे मित्र होते, नगरसेवक होते, श्रीपाद बेलसरे माझे खूप चांगले मित्र होते. पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला, आता तुमच्या पाठीशी कोण उभं राहतंय? कोण म्हटलं का तुम्हाला? आता पिंपरी मतदारसंघात आणि चिंचवडला पण नोटिसा दिल्यात. शंकर जगतापांनी याच्यावरती काही वक्तव्य केलं का? अण्णा बनसोडे म्हणाले का की यांच्यावरती कारवाई करू नका, कुदळवाडीत केली तेवढी पुरेशी? त्यामुळे ह्यांच्या मदतीला कोणी गेले नाही. ह्यांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये शहरातले काही कार्यकर्ते एकत्र झाले. त्याच्यात मानव कांबळे होते, मारुती भापकर होते, संजोग वागेरे पाटील होते आणि विलास लांडे होते माजी आमदार. ह्यांनी ठरवलं की आंदोलन करायचं, पण त्याच्यामध्ये एका भंगार व्यावसायिकांनी उभं राहून सांगितलं की आम्ही काही तुमच्या आंदोलनात येणार नाही, कारण आमचं त्यावेळेस जेव्हा हे झालं, बांधकामं पडत होती, तेव्हा तुम्ही दुर्लक्ष केलं, आज तुमच्यावरती आलंय म्हणून आम्हाला तुम्ही हे करता का? दुसऱ्या दिवशी परत ठरलं कुदळवाडीला बैठक घ्यायची. कुदळवाडीला बैठक घेतली, त्याच्यातूनही काही निष्पन्न झालं नाही. नंतर कळलं की आता सगळ्यांचीच बांधकामं पडलीत, लोकांनी आता मानसिकता ठेवली आहे ते सावरायचं. या संदर्भामध्ये मी मानवजी कांबळे माझे मित्र, ज्येष्ठ नेते, त्यांना मी विचारलं की मानव साहेब हे असं मला कळलं, इथं झालं का? तर ते म्हटले हो आंदोलन करणार आहोत आपण, पण ज्या लोकांची बांधकामं पडली आहेत तर त्यांना ते सामानाची, उरलेल्या सामानाची आवरावर, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. म्हणजे संदीप बेलसरेंनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महापालिकेने केलेली कारवाई अमानुष होती आणि त्याच्यामध्ये फर्निचर आणि त्यांची जी मशिनरी होती
एक एक 2-2 कोटीची. त्याचे पोकलेन आणि अशा वेगवेगळ्या यंत्रसामग्रीचा वापर करून मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं. तर मानवजींचं ते म्हणणं होतं की हे सगळं सावरायला त्यांना वेळ लागू दे, पण मग सगळं झाल्यानंतर आंदोलन करून काय फायदा होणार, तिथे हवा संपली. आणि मग एकाला जर पर्यायी काही दिलं तर एवढ्या 4,500 लोकांना द्यावं लागेल. त्याच्यामुळे मला नाही वाटत ह्याच्यामधून काही निर्माण होईल. असंच जसं लघु उद्योजकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न, ते पुनर्वसनाची वसाहत 25 वर्ष, म्हणजे मला आठवते मी त्याच्यानंतर 10 महापौर होते त्यावेळेस. मी म्हणजे वृत्त कानोसात होतो तेव्हा लिहिलं, लोकसत्तात लिहिलं, पुढारीत लिहिलं, पुण्यनगरीत लिहिलं, प्रभातला लिहिलं. माझे 10 पेपर झाले, पण तो प्रश्न तसाच आहे. म्हणजे पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही तो सुटलेला नाही. तसं हे लोक, ह्यांचं म्हणणं आहे की आम्हाला योग्य ठिकाणी पाहिजे पुनर्वसन. आता तो मुद्दा कितपत महापालिका मान्य करणार, आणि मुळात ह्याच्या संदर्भातल्या पुनर्वसनाचा तो मुद्दाच नाही, तो जुना मुद्दा आहे. म्हणजे जे निवासी भागात लघु उद्योग होते त्यांना हलवल्यानंतर त्यांचं पुनर्वसन करायचं, असा हा तो प्रश्न होता. आता हा नवीन प्रश्न निर्माण झालाय की कुदळवाडीमध्ये जी बांधकामं पाडली त्यांचं पुनर्वसन करायचं. मग जर ह्यांचं पुनर्वसन केलं तर भंगार व्यावसायिक म्हणतील की आम्हाला का वाऱ्यावरती सोडता. म्हणजे तुम्ही ठरवून, तुम्ही मध्यंतरी एक बातमी वाचली असेल, म्हणजे खरं तर आयुक्तांच्या भूमिकेशी शहरातले काही हायफाय लोक सहमत होतील की नकोच आम्हाला भंगाराची दुकानं वगैरे, पण तो पण एक व्यवसाय आहे ना, त्याच्यावर पण काही लोक अवलंबून राहतात ना. म्हणजे आपण जेव्हा कोरोना काळात सगळ्यांनी भोगलेले, आपण घरी होतो, उद्योगाचा एक भाग आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी सांगत होतो की चाकण भागामध्ये नको म्हणजे मुस्लिम असा त्याचा अर्थ असंही होत. आणि दुसरी गोष्ट, त्यांना पर्यायी जागेसंदर्भात चाकणच्या एका भागाचा विचार झाला तेव्हा तिथल्या लोकांनी ठराव केला आमच्या भागात हे नको. मग आता ह्या लोकांनी जायचं कुठे. सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की विघटनाचं महत्वाचं काम भंगारवाले करतात. ते कुठे असावेत, काय असावेत ह्याच्या संदर्भामध्ये माझंही काही म्हणणं नाही, पण त्यांची काहीतरी पर्यायी व्यवस्था करा, कारण ते खूप महत्वाचं काम करतायत. की आपल्याकडून एखादी वस्तू नेल्यानंतर त्यातला जो त्या वस्तूचा चांगला भाग आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी वस्तूला जोडतात आणि त्याच्यामधून एक निर्माणाचं काम घडतं. 4 लोक तिथे नोकऱ्या करतात, त्यांच्या घरातले त्यांच्यावरती पोटं भरतात, त्यांनाही हे आहे म्हणजे पोट आहे. त्याच्यामुळे आपण त्यांचा मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. थोडासा रोजगार गेला, अर्थकारण ठप्प झालं. हो, इथली गावकीचं जे उत्पन्न होतं भाडं मिळायचं ते ठप्प झाले, टेम्पो व्यावसायिक ते ठप्प झालेत. नंदू, मला या संपूर्ण घडामोडीचा पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणावर परिणाम संभवतो का? म्हणजे पुढच्या काळामध्ये आता महापालिका निवडणुका तोंडावर, समजा होतील नाही होतील 2 महिन्यात माहित नाही, किंवा ऑक्टोबर सप्टेंबरला होतील, पण त्या काळामध्ये हा विषय इथल्या शहराचा प्रचाराचा भाग होईल का? त्याचा फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल? पहिलं त्याचं स्वरूप जे होतं ते रोहिंग्यांच्या विरोधात कारवाई आहे असं होतं. त्याच्यामुळे महेशदादांना हिंदुत्ववादी म्हणून थेट त्याचा फायदा होणार होता. पण आता काय झालं की लघु उद्योजकांना पण त्याचा फटका बसला. त्याच्यामुळे त्याच्यातल्या लोकांचं पुनर्वसन महेशदादा कशा पद्धतीने करतात त्यांच्या संदर्भात विधानसभेत त्यांनी सांगितले की कशा पद्धतीने ते आवाज उठवतात आणि मग त्यांची पर्यायी व्यवस्था काय होते त्याच्यावरती सगळं अवलंबून असणार आहे. पण एकूण महेशदादांचा जो हेतू होता की कट्टर हिंदुत्ववादी अशी स्वतःची इमेज तयार करायचा, हेतू त्यांनी राज्यस्तरावरती साध्य केलाय. म्हणजे त्याच्या बाबतीत त्यांना राजकारणातला फायदा झालाय. पण आता त्याच्यामध्ये मुस्लिम समाज किती दुखावला गेलाय आणि हिंदू समाज किती दुखावला गेला, कारण गावाबरोबर किडे पण रगडले गेले. किड्याबरोबर गहू रगडले, हे किड्याबरोबर गहू रगडले असं झालंय ते. त्याच्यामुळे कसं आहे की त्यांचं प्रमाण काय आहे ते आपल्याला बघावं लागेल, त्याच्यावरती पुढच्या फायद्या तोट्याचा विचार करता येईल. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो की लोकांची स्मरणशक्ती फार कमी असते. म्हणजे आपण कदाचित अशी कल्पना करू की मुस्लिम वोटर्सचा महेशदादांना भविष्य काळामध्ये तोटा होईल किंवा भाजपला, पण कदाचित नवीन एखादा मुद्दा येईल आणि सगळे मुस्लिम परत त्या भागामध्ये महेशदादा भाजपच्या पाठीशी उभे राहू शकतात. आज काय घडामोडी घडतायत हे आजच्या पुरतं असतं. उद्या काय होईल आणि आजच्या घटनेचे भविष्यात काही परिणाम होतील हे पण आता सांगता येत नाही, कारण आता राजकारण सारखं बदलतं राहतंय. आपण पाहिले महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग झालेत. महाविकास आघाडीचा प्रयोग झालाय, शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून असले प्रयोग झाले. त्यामुळे काहीही होऊ शकतं भविष्यामध्ये. एकनाथ शिंदे पण वेगळे होऊ शकतात किंवा त्यांची अडचण सरकार काय पण होऊ शकतं. मग त्या परिस्थितीमध्ये ते कसा त्याचा लाभ उठवतात आणि कुठल्या अँगलनी विचार करतात. आता त्यांच्याकडे प्रसाद कुलकर्णी
कार्तिक लांडगे यांच्यासारखे अभ्यासू लोक आहेत. बरोबर. त्याच्यामुळे बाकीच्या लोकांना ते कितपत त्याचा फायदा घेऊन देतील ह्या कारवाईचा दुष्परिणाम जो होणार आहे महेश दादांवरती असं बाकीच्या लोकांना वाटतं. पण हे दोघं बघा तुम्ही आठवडाभरापासनं त्यांनी झोड उठवली नुसती कामाची. म्हणजे वेगवेगळ्या आता कीर्तन महोत्सवाच्या प्रेस नोट आले आपल्याला. त्याच्यानंतर ते कुठे बोराडेवाडीतील रस्त्याला कारवाई संदर्भामध्ये त्यांनी आता 2 वर्तमानपत्रात लेख आलाय की कुदळवाडीचं पुनरुज्जीवन होणार. बोराडेवाडीमध्ये सुद्धा डीपी इथले रस्ते सगळे एकदम चकाचक करणार अशा स्वरूपाचं त्यांनी प्रेस नोट काढून विविध वृत्तपत्रांमध्ये छापून आणल्यात. आणि लोकांची स्मरणशक्ती कमी असते तसं महेश दादांनी हे जे काही म्हणजे आयुक्तांनी जे केलं आणि महेश दादांचा त्याला आशीर्वाद होता अशी जी चर्चा झाली तर ही चर्चा पुसून महेश दादा एखादा असं काम करतील की कदाचित ते लोक सगळे विसरून जातील. थोडक्यात ओव्हरऑल या संपूर्ण घडामोडीमध्ये हालून हालून महेश दादाचा खुंटा बळकट झाला. हो एवढं झालं. हे नक्की झालं. त्यांचा जो हेतू होता तो साध्य झाला. याच्यामध्ये जे विरोधी पक्ष म्हणून एखाद्या महागाई वाढली, पेट्रोलचे दर वाढले, भाज्यांचे दर वाढले किंवा अन्य काही प्रकार असतील तर विरोधी पक्ष तुटून पडायचे. ह्याच्यामध्ये विरोधी पक्ष संपलाय का रे? विरोधी पक्ष संपलेला आहे. मी मागेच आपल्या मुलाखतीत सांगितलं की माझ्याबरोबर गौतम चाबुक होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख की शिवसेनेने स्वतः पुढाकार घेऊन किती आंदोलनं केली. मानव कांबळे, मारुती वापकर यासारखे चेहरे दिसतात आपल्याला सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्यावर कुठल्या पक्षाचा शिक्का नाही आज तरी. म्हणजे मारुती वापकर होते शिवसेनेत पण त्यांच्यावरती तसा शिक्का नाही. यांचं स्वराज अभियान आहे मानव कांबळेंचं. पण तरी पण ह्या सगळ्या परिस्थितीत ते जो विषय दिसेल त्याच्यावरती आवाज उठवताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवारांचा गट एकदम निष्क्रिय झालाय. निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा शब्द शहरातून म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी हद्दपार झाल्यासारखी झाली आहे. 3 जागा लढून 3 जागा त्यांना दिल्या. आणि दुसरी गोष्ट अशी झाली की शिवसेना का गर्भगळीत झाली. गौतम चाबुक स्वरांनीच संजय राऊतांसमोर सांगितलं साहेब तुम्ही आम्हाला एक सुद्धा जागा दिली नाही कसा पक्ष वाढणार. आणि तेव्हा पत्रकारांना बाहेर जायला सांगितलं. म्हणजे अशी परिस्थिती त्यामुळे त्यांना मरगळ आली. राष्ट्रवादी काँग्रेसला मरगळ का आली? 3 मतदारसंघ आपल्याला सोडले. जिल्ह्यातला 1-2च मतदारसंघ सेनेला सोडले. सगळे मतदारसंघ आपण हावऱ्यासारखे घेतले पण आपल्याला एकाच ठिकाणी विजय मिळाला नाही म्हणून ते खचलेत. आणि शिवसेना म्हणते की आम्ही मरमर मारायचं आणि ऐकतंय राष्ट्रवादी काँग्रेसला सीट सोडतात. त्याच्यात आता शहर प्रमुख काम करत नव्हते म्हणून नव्याने संजोग वागेरेंची नियुक्ती केली. आता ह्यांच्या संदर्भात सुद्धा बघा नीलम गोरेंनी जे विधान केलंय मर्सिडीज कार दिल्यानंतर पद मिळतात. आज आंदोलन होणं अपेक्षित होतं का नाही शिवसेनेने? स्वतःच्याच नेत्याबद्दल आंदोलन लगेच तातडीने जेवढं व्हायला हवे. राज्यभरात आंदोलनं झाली, मुंबईत आंदोलनं झाली. मुंबईतल्या माजी महापौरांनी प्रतिक्रिया दिल्या. शहरातल्या कुठल्या नेत्याने एक चिटोर तरी काढलं का? प्रसिद्धीला तरी दिलं का काय? आता उद्या झोपेतून जागा झाल्यासारखं शिवसेना या चौकात आंदोलन. काँग्रेस संपलं. आणि काँग्रेसचं हे काय झालंय की त्या कैलास कदमांच्या संदर्भामध्ये भाऊ चांगलं काम करत होते पण त्यांच्यामध्ये सुद्धा एकाच वेळेस इंटकचं काम करतात, शहराध्यक्षपद पण भोगतात. यांचा राजीनामा घ्या. त्यामुळे ते कचल्यासारखे झाले. आपल्याला हे जर काम करूनही शिव्या घालत असतील तर शहरामध्ये विरोधी पक्ष नावाची विरोधी पक्षच संपलाय. म्हणजे महापालिका निवडणुकीला कसे सामोरे जाणार? आता मध्यंतरी संजय राऊत सरांनी सांगितलं की शिवसेना स्वबळावर लढणार आहे. नागपूर पासून मुंबई पर्यंत शिवसेना स्वबळावर लढेल. पण इतकी गंभीर परिस्थिती असल्यानंतर 5 तरी सीट मिळतील का? आणि उमेदवार तरी मिळतील का? मागच्या वेळेसच शिवसेनेला सगळ्या जागांवर उमेदवार नाही. हा राजकारणाचा भाग झाला. संपूर्ण कारवाईमध्ये प्रशासनावर किती ठपका ठेवशील तू? म्हणजे प्रशासन एक आहे महेश दादांनी ती प्रशासन भाजपच्या हातचं बाहुलं झालं असं मी स्पष्ट सांगेन. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही आडपडदा मला ठेवासा वाटत नाही. महापालिका आयुक्त भाजप जसं सांगेल अगदी फडणवीसांपासून इथल्या आमदारांपर्यंत त्यांच्या नाचण्याने नाचतात असं मी स्पष्टपणे सांगेन. अवघड आहे. म्हणजे जर ते स्वतः कारवाई करत असते तर त्यांच्यातला श्रीकर परदेशी जागला असता. त्यांनी शहरभर कारवाई केली असती. विशिष्ट लोकांचं ऐकून तुम्ही जेव्हा कारवाई करता तेव्हा ती डोळ्यावर येण्यासारखी असते आणि तसं ती कारवाई लोकांना कळलेली आहे. आता तुम्ही ती किती पुसण्याचा प्रयत्न केला, हे स्वच्छ करणार, हे सुंदर करणार, तिकडे रस्ते करणार, पण लोकांना दिसतंय विशिष्ट भागात झालेली कारवाई. काय कुदळवाडीची कारवाई हा ओव्हरऑल संपूर्ण गेल्या 8-10 दिवसातला चर्चेचा विषय. ही कारवाई नेमकी कशासाठी केली हे अद्यापपर्यंत समाधानकारक उत्तर प्रशासन देऊ शकत नाही, राज्यकर्ते देऊ शकत नाहीये.
पत्रकाराच्या नजरेतून सातुर्डेकरांनी ते स्पष्ट केलेलं आहे. बांगलादेशी एकही सापडला नाही, घुसखोर एकही नाही तिथे. अतिक्रमण, फक्त अतिक्रमणाची कारवाई करायची तर फक्त कुदळवडीच का, बाकीचा संपूर्ण परिसर होता. जर तिथे इंडस्ट्री, स्मॉल स्केल इंडस्ट्री प्रदूषण करत होती तर भोसरीचा शांतीनगर सुद्धा आहे, मौननगर आहे, हा संपूर्ण परिसर शहरामध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री फार मोठ्या प्रमाणावरती आहे. तिथं पण प्रदूषण, आवाजाचं, ध्वनीचं, जलप्रदूषण तिथं पण आहे. म्हणजे ही सगळी कारणं ते सांगतात, ते सगळं लंगडं समर्थन करतात. त्याच्यामुळे एकही कारण त्यातलं तथ्य आढळत नाही. आता चर्चा अशी सुरू झालेली आहे की त्या परिसरामध्ये, त्या परिसराचा जो उद्धार होणार आहे, संपूर्ण ते भुईसपाट झालं, त्याचा अंत झाला, आता नवनिर्मिती होणार आहे. अशा प्रकारचे ते वर्तमानपत्रात लेख छापून आले आणि त्याची वाहवा, म्हणजे केलेली कारवाई चुकीची आहे, त्याचं समर्थन कसं करायचं त्यासाठी प्रशासनाने हे अशा पद्धतीने लेख छापून आणले. असं जर करायचं असेल तर काळेवाडी इतकी बकाल आहे, मग काळेवाडीचं पुनर्निर्माण करणार का तुम्ही? धावडे वस्ती इतकी बकाल आहे, धावडेवाडीचं पुनर्निर्माण करणार? चिंचवडे नगरमध्ये एक गाडी गेली तर दुसरी गाडी शेजारून जाऊ शकत नाही, त्याचं पुनर्निर्माण करणार? म्हणजे असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. म्हणून ही कारवाई संशयास्पद आहे आणि ही बिल्डरसाठी केल्याचा दाट संशय दिसतोय याच्यामध्ये. टिप्पी स्कीम येणार म्हणजे आता कुदळवाडीला 40-42 नाही 60 मजली इमारती उभ्या राहणार आहेत. म्हणूनच वाटतं या कारवाईमध्ये फार मोठा गोलमाल व्यवहार आहे, हे आम्ही सुरुवातीपासून सांगतो. सातुर्डेकर साहेब, तुम्ही तटस्थपणे या संदर्भात तुमची जी भूमिका आहे, भूमिका म्हणजे तुमचं निरीक्षण आहे, ते सांगितलं आणि याच्यावरती प्रकाश टाकला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. झाले का रोहित? चांगले.